तर सॉल्व्ह होईल. परत तुम्हाला रिजॉईनिंग करावं लागेल कदाचित. सॉरी, अगं ह्या 2-3 गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. तर परत आपण सुरुवात करतो आहोत. ओके, बर आपण सुरुवात करतो आहोत आय लायनरचे टाइप्ससाठी. तर सगळ्यात बेसिक प्रकार जो लायनरचा येतो तो आहे लिक्विड लायनर. लिक्विड लायनर रिजॉईनिंग करावं लागेल कदाचित, प्लीज. प्लीज व्हॉइस क्लिअर आहे का एकदा मला सांगा. खूप सारे लायनर्स मी इथे मांडलेले आहेत, खूप सारे मी आज इंट्रोड्यूस करते आहे. तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी ह्या बऱ्याच काही गोष्टी नवीन तुम्हाला बघायला मिळतील, शिकायला मिळतील. तुम्ही ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असाल तरीही तुम्हाला बऱ्याच टेक्निकली पॉइंट्स क्लिअर होतील आजच्या ह्या सेशनमध्ये. तुमचे काही पर्सनल क्वेरीज आहे तर मला नक्की कमेंट करा. तर आता आपण सुरुवात करतो आहोत. ओके, बेसिक लिक्विड लायनर आहे. हे काचेच्या बॉटलमध्ये इझिली अवेलेबल होतं. बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, बेसिकली मला कंपन्यांबद्दल सांगायचं आहे. जे तुम्ही एक कन्झ्युमिंग ब्रँड वेगळा आहे, जो लोकलाइज असतो, तुम्हाला कुठे पण इझिली अवेलेबल होतो, त्याला म्हणतात कन्झ्युमिंग ब्रँड, जो आपण पर्सनल मेकअपसाठी यूज करतो. म्हणजे झालं लॅक्मे झालं, ॲव्हॉन झालं, ओरिफ्लेम झालं. हा, तर ह्या ज्या आहेत बेसिक कंपन्या ज्या पर्सनल मेकअपसाठी यूज होतात. आणि ऍज अ मेकअप आर्टिस्ट तुमच्यासाठी प्रोफेशनल ब्रँड एक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर बेसिकली लायनर्स हे 50-100 रुपयापासून ते 2-2, 3-3 हजारापर्यंत पण लायनर्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि खूप व्हेरिएशन, खूप व्हरायटीमध्ये लायनर्स येतात. खूप असंख्य प्रकारे जर तुम्ही व्हॅनिटी चेक केली किंवा तुमचं घरचं वॉर्ड्रॉप चेक केलं किंवा पर्सनल मेकअप किट जरी चेक केलं तर ते लायनर्स तुमच्याकडे असणारच असणार आहे. काही टेक्निकली छोटे छोटे पॉइंट्स जिथे आपण गडबड करतो ते आज तुमचे क्लिअर होणार आहे. ओके, तर बेसिकली एक प्रकार बघा. फर्स्ट आपण लायनरचे टाईप बघतो आहोत. तर त्याच्यातलं हे लिक्विड लायनर. लिक्विड लायनर म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. त्याच्यात तुम्ही कलरफुल लायनर येतात लिक्विड लायनर मध्ये, म्हणजे ब्लू आहे, ग्रीन आहे, असे वेगवेगळ्या शेड्स मध्ये अवेलेबल येतात. बेसिकली ब्लॅक, ब्राऊन असे वेगवेगळ्या कलर्स मध्ये लिक्विड लायनर अवेलेबल आहेत. त्याच्यात एक मॅट प्रकार येतो, एक ग्लॉसी प्रकार येतो आणि अजून एक प्रकार आहे लॉंग लास्टिंग किंवा लॉंग वेअर. ओके, जर तुम्ही बघितलं तर ते प्लास्टिक सारखं लुक देतं आणि पील होतं. तसं लायनर वॉटरप्रूफ असतं. लॉंग वेअर किंवा लॉंग लास्टिंग लायनर त्याला म्हणतात. ओके, तर हे लिक्विड लायनर आहे. बेसिकली कसं वापरायचं, काय वापरायचं आपण बघणार. मी आधी तुम्हाला टाइप्स दाखवते आहे. हे काचेच्या बॉटलमध्ये येतात. तुम्ही फेसेस कॅनडा झालं किंवा ओरिफ्लेम, ॲव्हॉन झालं, हे कन्झ्युमिंग ब्रँड झाले. हे इझिली अवेलेबल होतात मार्केटमध्ये. 150 ते 200 किंवा जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स 300-400 मध्ये अवेलेबल असतात. हे पण झालं लिक्विड लायनर जे लॉंग लास्टिंग कॅटेगरीत जातं. ओके, त्याच्यानंतर एक प्रकार येतो. एक बेसिकली लिक्विड लायनर आपण पाहिलं फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर एक सेकंड प्रकार येतो ग्लिटर लायनर. इट्स अ ग्लॉसी लायनर. 20-25 शेड्स मध्ये अवेलेबल आहे ग्लिटर लायनर. ओके, हे लिक्विड फॉर्म मध्येच असं, हे लॉंग लास्टिंग आहे. हा, आणि लावल्यानंतर एक शाईन देते, एक चमक देतं. त्याला ग्लिटरी लायनर किंवा स्पार्कल लायनरही म्हणतात. असे लायनर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बरेच प्रकारमध्ये, बऱ्याच कलर्स मध्ये येतात. ओके, ठीक आहे. हा एक झाला सेकंड प्रकार. थर्ड जो प्रकार आहे तो आपण बघतोय केक लायनर. केक लायनर इट्स अ कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये असतं. केक लायनर हे पीएससी ब्रँडचं आहे. हे क्रायलॉनचं आहे. प्रेस्ड फॉर्म मध्ये येतं. हे डायरेक्टली नाही लावायचं, ह्याला पाणी मिक्स करावं लागतं. पाण्यात डायल्यूट करून तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं. कसं ऍप्लिकेशन करायचंय, कसं लावायचं हे आपण पुढे बघणार आहोत. मी जस्ट आता बेसिक टाइप्स एक्सप्लेन करते. फर्स्ट प्रकार पाहिला आपण लिक्विड लायनर. सेकंड प्रकार पाहिला आपण ग्लिटरी किंवा स्पार्कल लायनर. थर्ड प्रकार आहे हा केक लायनर. केक लायनर हे वॉटरप्रूफ असं, लॉंग लास्टिंग असतं. हे तुम्हाला पाण्यासोबत मिक्सिंग करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर एक प्रकार येतो जेल लायनर. जेल लायनर मोस्ट ऑफ आम्ही मेकअप आर्टिस्ट ब्राईड साठी यूज करतो. ब्लॅक, ब्राऊन, ब्लू, ग्रीन असे बऱ्याच प्रकारमध्ये येतं. तर जेल लायनर हे दिसताना काजळासारखं दिसतं. हे खूप लॉंग लास्टिंग आहे, म्हणजे अगदी 24 आवर्स पर्यंत ते जात नाही. भलेही ब्राईड, आता बऱ्याच ब्राईड मला म्हणतात की इमोशनल झाल्यानंतर माझं लायनर जाईल किंवा स्प्रेड. चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही बघायला गेला तर मॅक इनलॉट मध्ये येतं जेल लायनर. ते 1,500 ते 2,000च्या कॅटेगरीत किंवा 2,500च्या कॅटेगरीत येतात. ह्याला काय म्हणतात जेल लायनर. हे एक्स्ट्रीम वॉटरप्रूफ आहे. साध्या पाण्याने किंवा क्लिन्झिंग मिल्कने सुद्धा निघत नाही. त्याला लायनर
रिमूव्हरच लागतात किंवा आय मेकअप रिमूव्हरच लागतात. हे काय आहे? जेल लायनर. बेसिकली दिसताना तुम्हाला ते काजळासारखं दिसतं, पॅक आहे सॉरी दिसताना हे क्रीमी फॉर्म मध्ये आहे, काजळासारखं आहे. त्याचे स्पेशल ब्रशेस आहेत, मी थोडे पुढे इंट्रोड्यूस करते आहे कोणत्या लायनरसाठी कोणता ब्रश वापरायचा. आणि ह्याचा ड्रॉबॅक असं आहे की हे लवकर ड्राय होतं, आणि ड्राय होतं म्हणजे ते अगदी दगडासारखं ड्राय होतं. मग त्याला डायल्यूट कसं करायचं किंवा असा काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं ते मी पुढे सांगणार आहे. ओके, तर हे झालं जेल लायनर. ओके, हे जे आहे मॅक ओरिजिनल आणि हे आहे इनलॉटचं जेल लायनर. त्याच्यातही कलर्स अवेलेबल आहेत. येत्या लक्षात आपण टाईप्स बघतो आहोत. पुढचा महत्वाचा प्रकार आहे कलरफुल पेन्सिल्स. बऱ्याच कलर शेड्स मध्ये येतात. ऍज अ लायनर आपण वापरतो ह्या गोष्टी. स्मोकी स्मर्जी इफेक्ट साठी आपण ह्या यूज केल्या जातात. कलरफुल काजळ म्हणून पण तुम्ही अप्लाय करू शकता. खूप शेड मध्ये ब्लू, ब्राऊन, सिल्वर, गोल्डन, ब्लॅक, बऱ्याच खूपच शेड्स येतात. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 शेड्स वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अवेलेबल आहे. त्याची बेसिक कॉस्ट साधारणतः 100 रुपयापासून ते 1,500-2,000 हजारापर्यंत पण कलरफुल काजल पेन्सिल किंवा कलरफुल काजल लायनर त्याला म्हणतात. इट्स लाईक अ पेन्सिल फॉर्म मध्ये आहे. ओके, पुढचा जो प्रकार येतो बऱ्याच लोकांकडे आहे स्केच पेन लायनर. पेन फॉर्म मध्ये असतो, त्याला पेन लायनरही म्हणतात. इट्स पेन लायनर. त्याचा टीप जो आहे तो खूप छान आहे आणि इझिली ऍप्लिकेशन करता येतं. जर तुम्ही पर्सनल यूज करता तर पेन लायनर खूप छान आहे. आणि अजून एक टॉप सिक्रेट मी शेअर करेल, जर हे लायनर तुमचं ड्राय झालं, तर प्लीज फेकून देऊ नका. हा जो काही ब्रशचा टीप आहे तो खूप छान तुम्हाला ऍज अ दुसरं कोणतं पण लायनर ऍप्लिकेशन साठी यूज करता येईल. हे खूप छान त्याचा टीप असो, सॉलिड फॉर्म मध्ये असो आणि खूप छान शेप देता येतो. ओके, तर हे पेन लायनर जर तुमचं ड्राय झालं तर तो ऍज अ ब्रश म्हणून वापरा. खूप छान त्यांनी शेप क्रिएट करता येतो. ओके, तर हे झालं पेन लायनर. कलरफुल लायनर आपण पाहिले. असे वेगवेगळे टाइप्स आहेत. मी बघतीये माझ्याकडनं काही मिसिंग नाही झालंय ना. ओके, आता नवीन एक मार्केटमध्ये एक प्रोडक्ट अवेलेबल आहे, त्याला म्हणतात क्रीम लायनर. ओके, क्रीम फॉर्म मध्ये आहे. मेकअप स्टुडिओचं हे पॅलेट आहे, वेगवेगळ्या शेड्स मध्ये अवेलेबल आहे. हे क्रीम आय लायनर फॉर्म पॅटर्न मध्ये आहे. सेम प्रोडक्ट बॉटल फॉर्म मध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. हे पण लॉंग लास्टिंग आहे. कधी कधी काय होतं, जेल लायनर आपल्याला इझिली ऍप्लिकेशन नाही करता येत, तर हे थोडंसं क्रीमी व्हर्जन आहे जेल लायनरचं. ओके, येतं लक्षात? तुम्हाला लक्षात येते जेल लायनर हे थोडं क्रीमी आहे आणि क्रीम लायनर हा थोडासा सॉफ्ट कंटेंट असतो. ते इझिली ऍप्लिकेशन करता येतं. तुम्हाला कोणता पण त्याच्यात क्रिएट करता येतं. ओके, असे असंख्य प्रकार आहेत लायनर मध्ये, ते आता आपण पाहिले. पुढे आपण जाऊयात. सगळ्यात महत्वाचं मला सांगा, आपण आयलायनर लावतो कशासाठी? काय होतं आयलायनर लावल्यामुळे? आयलायनर सगळ्यात महत्वाचा मेकअप मधला पार्ट आहे. आता मी लावलं नाहीये कारण मला तुम्हाला ऍप्लिकेशन करून दाखवायचंय, तर आपण पुढे बघणार प्रॅक्टिकली पण. ओके, आयलायनर असेल तर तो आपल्याला बॅलन्स करता येतो. बऱ्याच टेक्निकली गोष्टी शिकण्यासारख्या असतात, पण आता मला जेवढं काय तुमच्याशी शेअर करता येईल तेवढं मी नॉलेज तुमच्याशी शेअर करते आहे. आयलायनरनी काय होतं, तुमच्या डोळ्याला एक खूप छान शेप क्रिएट करता येतो. तुमचे डोळे इन्हान्स होतात आणि प्रॉपर शेप मध्ये वाटतात आणि त्याचं प्रपोर्शन बॅलन्स होऊन जातं. ओके, तर आयलायनर महत्वाचं आहे मेकअपच्या पार्ट मध्ये. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. आता लायनर जे काही आपण टाइप्स पाहिले ते कसे ऍप्लिकेशन करायचं ते आपण बघणारच आहोत. पण सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात तर तुम्हाला लायनर लावण्यासाठी त्याचे वेगवेगळे ब्रश पाहिजे आहेत. सॉरी, एक सेकंड, एकच मिनिट. आय एम सॉरी, लाईव्ह सेशन आहे त्यामुळे ह्या गोष्टी मला स्किप करता नाही येणार. त्यामुळे महत्वाचे कॉल्स असतील तर ते थोडे घ्यावे लागतात. आय एम सॉरी. बट आयलायनर्स लावण्यासाठी त्याचे वेगवेगळे ब्रश येतात, ते फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ब्रशनी वेगवेगळा शेप क्रिएट करता येतो. मी एक छोटंसं उदाहरण देईल. तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळे चमचे आहेत, राईट? एका चमच्यानी सगळा स्वयंपाक होतो का? किंवा उल्हातनानी किंवा डावनी एक स्वयंपाक होतो का? कारण का आपल्याकडे व्हरायटीज अशी स्पूनची आहे, तसेच मेकअप आर्टिस्टकडे व्हरायटी त्यांच्या ब्रशची आहे. आयलायनरचं जे काय तुम्ही शेप्स ड्रॉ करायचे आहेत त्याच्यासाठी स्पेशल त्याचा वेगळा ब्रश अवेलेबल आहे. त्या ब्रशची तो इतका इझिली ऍप्लिकेशन करता येतो, त्यामुळे त्याला एक शेप प्रॉपरली ड्रॉ करता येतो. ओके, तर असे काही ब्रशेस आहेत सध्या. मार्केटमध्ये मी आता सध्या यूज करते हे डिस्पोजेबल वांड्स म्हणतो आपण त्याला. डिस्पोजेबल ब्रशेस आहेत.
छोटं डिस्पोजेबल टीप आहे, यूज अँड थ्रो कॅटेगरीत आहे. आता सध्या मी हे ब्रशेस वापरतेय, एका ब्राईडला वापरा, थ्रो करा. ओके, हा एकदा डिप केला तुमच्या प्रोडक्टमध्ये की परत त्या प्रोडक्टमध्ये जाता कामा नये. हायजीन आता खूप मेंटेन करायचं. तुम्ही पर्सनल मेकअप करताय, तुमचं स्वतःचं किट आहे तर इट्स ओके, पण ज्यावेळेस तुम्ही कॉमन काम करता आहात किंवा कॉमन गोष्टी बऱ्याच लोकांसाठी वापरतात, आता तुम्हाला हायजीन मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ओके, तर असे हे ब्रशेस आहेत डिस्पोजेबल, फर्स्ट कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यानंतर लायनरचा ब्रश फार महत्वाचा आहे, त्याचा टिप फार महत्वाचा आहे. ओके, येत आहे लक्षात? दिसतंय? हा थोडासा टिप असा बेंड झालेला आहे आणि एकदम फाईन लाईन करण्यासाठी फाईन टिपचा ब्रश पाहिजे तुमच्याकडे. त्याचे ब्रिसल्स एकदम पॉइंटेड फाईन असले पाहिजेत. ओके, जेल लायनर लावण्यासाठी जे ब्रशेस येतात त्याला म्हणतात टिप ब्रश. ओके, म्हणजे ते थोडंसं फ्लॅट असतात, पुढून हलकेसे फ्लॅट असतात आणि फाईन चपटे म्हणू शकतो आपण त्याला. टिप ब्रश असं मार्केटमध्ये येतात. ओके, ठीक आहे. तर अशा ब्रशने तुम्ही जेल लायनर ऍप्लिकेशन करायचं आहे. जेल लायनर लावण्यासाठी जो ब्रश वापरता तो तुम्ही एक छोटासा ड्रॉबॅक आहे, त्यामुळे जेल लायनर लावण्यासाठी काही जे तुम्ही ब्रशेस वापरत असाल ते तुम्ही वेगळे ठेवा आणि ते पटकन आपल्याला रिमूव्ह किंवा क्लीन करावे लागतात, नाहीतर त्याचे ब्रिसल्स हार्ड होतात अगदी दगडासारखे, मग तो ब्रश वाया गेला. ओके, त्यामुळे जेल ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला ब्रश टिप ब्रश वापरायचा आणि ते 2-3 ब्रश तुमच्याकडे वेगळे पाहिजेत. ओके, त्याच्यातही सायझेस आणि शेप्स येतात. आपण ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये ह्या बऱ्याच टेक्निकल गोष्टी आपण शिकतोच आहोत, तर मी आज बाकी फक्त शेअर करते आहे काय काय आपल्याकडे अवेलेबल आहे. हा जो आहे तुम्ही बघा, छोटासा पुढे स्पंज नॉप असलेला राऊंड ब्रश आहे. हा स्मर्जी ब्रश म्हणतात किंवा स्मर्ज लायनर ब्रश म्हणतात. ओके, तर असे 5-6 वेगवेगळ्या व्हरायटीचे आयलायनरचे ब्रशेस येतात जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, तर आता आपण पुढे बघणार आहोत त्याचं ऍप्लिकेशन. साऊंड क्लिअर आहे? काही टेक्निकली प्रॉब्लेम येतोय तर मला सांग. आवाज क्लिअर आहे? काही क्वेश्चन असेल तर मला थोडंसं, म्हणजे मी त्याच्यावरती काही बोलू शकेल मध्ये मध्ये. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे की आम्हाला लायनर लावताच येत नाही. त्याच्यासाठी तर आज आपण मी सेशन ठेवलेलं आहे. बरेच क्लायंट्स किंवा बरेच ब्राईड्स मला विचारतात की मला स्वतः ओके ठीक आहे, ऍज अ मेकअप आर्टिस्ट आपण मेकअप करतो आहोत, पण त्यांना रुटीन मध्ये किंवा ऑफिस गोईंग लोकांसाठी अपडेट राहण्यासाठी लायनर लावता येत नाही असा एक क्वेश्चन होता. किंवा आपण एक कम्फर्टेबल असं एका कॉमन पॅटर्ननीच आपण लायनर लावतो, आपण थोडं एक्सपेरिमेंटल करत नाही किंवा थोडं नवीन ट्राय करत नाही. तर त्यामुळे काय होतं की एकच एक लुक आपला दिसतो. आपण नवीन ट्राय करायला थोडंसं घाबरतो. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट नवीन ट्राय करणार नाही तोपर्यंत तुमच्या लुकमध्ये चेंजेस दिसणार नाही. ओके, त्यामुळं थोडंसं नवीन इनोव्हेटिव्ह ट्राय करा. तुम्हाला काय आवडतं आहे किंवा कसं छान दिसतं हे तुमचं तुम्हालाच समजेल. ओके, तर आपण बघूया प्रॅक्टिकली कसं लावायचं. तू कॅमेरा थोडंसं कॅमेरा फक्त मी सेट करते झूम वरती. ओके, अजून थोडासा क्लोज येऊ दे. ओके, झूम कर. नाही बस, फोकसिंग झालं. ओके, मी मेकअप केलेला आहे. आता मी लायनर नाही लावलेला आहे. आता हा थोडासा इंडो वेस्टर्न लुक झाला, तर ह्याच्यावरती आपण इंडो वेस्टर्न लायनर मी आधी सांगते. खूप छान सोपं टेक्निक आपण बघणार आहोत, स्मर्जी लायनर. ओके, तर वेस्टर्न आउटफिट वरती किंवा वेस्टर्न ड्रेसेस वरती आता स्मर्ज लायनरची खूप ट्रेंड आहे. ओके, ह्या गोष्टी मी स्किप नाही करू शकत आहे, लाईव्ह सेशन असल्यामुळे. थोडं झूम कर. एक बेसिक काजळ पेन्सिल आहे. मी स्मर्जी लायनर दाखवते आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे काजळ पेन्सिल आणि तुमचा स्मर्ज ब्रश पाहिजे. जर तुमच्याकडे स्मर्ज ब्रश नसेल तर काय करायचं तेही मी सांगते. आधी मी एक डोळ्यावरती तुम्हाला ऍप्लिकेशन करून दाखवते आहे. ओके, स्मर्ज लायनर आपल्याला क्लीन नको आहे इफेक्ट, आपल्याला त्याला स्मर्ज करायचं आणि ते खूप छान दिसतं, खूप सुंदर दिसतं. तुम्ही ब्राऊन कलर मध्ये किंवा कलरफुल लायनर मध्ये पण ट्राय केलं तरीही चालणार आहे. स्मर्ज लायनर बेसिकली सगळ्यात महत्वाचं मी टेक्निकल पॉइंट एक छोटासा विसरले, मी आधी दाखवून घेते. रँडमली अशी खूप क्लीन नको आपल्याला. बऱ्याचदा प्रॉब्लेम का होतो,
बऱ्याच टेक्निकली गोष्टी करताना जेव्हा आपण स्वतःला लाईन लावतो सगळे असे डोळा बंद असं खूप घट्ट बंद करतात आणि लावतात. हा, तर काय होतं, डोळ्यावरती क्रीजेस यायला सुरुवात होते. प्लीज तर खूप डोळा घट्ट बंद नका करू. दुसरी महत्वाची गोष्ट, लायनर पूर्ण आय कॉर्नर पासून लावू नका. आपल्या जिथनं लॅशेस यायला सुरुवात होते, म्हणजे आपण म्हणू शकतो 3/4 लाईन, जी आपली लॅश लाईन आहे त्याची 3/4 लाईन वरनं आपल्याला स्टार्ट करायचं. लायनर लावायला सुरुवात नका करू. दोन्ही डोळ्यात तुम्हाला फरक दिसतो. मी इथे स्मर्जी लायनर ऍप्लिकेशन केले, इकडे नाही केलंय. त्यांनी पण डोळ्याला एक छान एक ग्राफिक इफेक्ट मिळतो. ओके, आणि स्मर्जी लाईन आता खूप ग्लॅम इफेक्ट देत, आता खूप ट्रेंड मध्ये आहे. तुम्ही सगळ्या कलर मध्ये ट्राय करू शकता. मी पुढे लिंक तुम्हाला एक टिप शेअर करते पण आहे. काय केलंय बघा, खूप डोळा घट्ट मिटायचं नाही, किंवा तुम्ही अपसाइड बघू शकता. एक रॅन्डमली लाईन ओढली आपण, ठीक आहे. एक रॅन्डमली लाईन ओढली आणि स्मर्ज ब्रशनी तो मी स्मर्ज करते. स्मर्ज करताना थोडस बॅलन्स करा. खूप डोळ्यांवरती स्मर्ज करू नका, खूप डोळा घट्ट मिटू नका, नाहीतर खूप ते क्रीजेस क्रिएट होतील. बाहेर ओढायचं नाहीये, आउटर टू इनर कॉर्नर जायचं नेहमी. बघा दोन्ही डोळे बॅलन्स आहेत का. तुम्हाला ते बॅलन्स करायचं जर थोडंसं अनइवन वाटत असेल तर, कारण की ह्या गोष्टी फोटोमध्ये खूप क्लिअर दिसून येतात. ओके, जर थोडंसं कुठे अनइवन झालं तर तुम्ही कॉटन बडनी ते हलकसं क्लीन करू शकता. ओके, स्मर्जी लायनर झालं आहे माझं. डोळ्याला एक शेप क्रिएट होतो. आता जर तुमच्याकडे कलरफुल काजळ पेन्सिल नसेल तर मी एक छोटीशी टिप तुमच्या बरोबर शेअर करते आहे. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही कॉमनली काम करत असाल तर जेव्हा तुम्हाला ब्रश ठेवून द्यायचा आहे किंवा तुमची पेन्सिल यूज करून झाली तर ती कॉटन टिश्यू वरती थोडीशी क्लीन करून ठेवून द्या. टिश्यू वरती थोडी क्लीन करायची अँड देन तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे, जर तुम्ही कॉमन गोष्टी वापरत आहात तर. ओके, आता हे स्मर्जी लायनर झालं आणि मला माझ्या ड्रेसला थोडंसं मॅच करायचं आहे आणि माझ्याकडे कलरफुल काजळ पेन्सिल नाहीये, तर मी काय करणार, नॉमिनल कोणती पण माझी बेसिक आयशॅडो पॅलेट, कोणती पण बेसिक आयशॅडो पॅलेट जी काय तुमच्याकडे असेल, हा, तर स्मर्ज ब्रश सेम मी माझ्या कलरला मॅच करतेय. फक्त आयशॅडोज घेतला मी, आयशॅडो मध्ये ती थोडी डिप केली. ओके, आणि सेम जे काही स्मर्जी लायनर मी केलेलं आहे, इफेक्ट क्रिएट केलेला आहे, त्याच्यावरती मी ऍप्लिकेशन करते आणि हलकसं परत मी स्मर्ज करते. लक्षात घ्या ही काय क्रिएट होणार आहे, स्मर्जी कलरफुल लायनर. ओके, कलरफुल लायनर झालं. येतं लक्षात, त्याचा कलर ग्रीन मध्ये गेला, म्हणून मी म्हणजे जस्ट एक सिक्रेट शेअर केलं. कलरफुल लायनर पेन्सिल्स असायची गरज नाही, असे तुम्ही कोणतेही आयशॅडोज लावून तुम्ही कलरफुल स्मर्जी लायनर इफेक्ट क्रिएट करू शकताय. ओके, सेम ऍप्लिकेशन या बाजूला दिसतंय तुम्हाला, लक्षात येतं मी काय केलं. आधी मी स्मर्जी लायनर दाखवलं ब्लॅक, तुम्ही तसंही ऍज इट इज ठेवू शकता. जर याला कलर मध्ये ट्रान्सफर करायचं आणि तुमच्याकडे कलरफुल काजळ पेन्सिल नाहीये तर आपण आयशॅडोज, बेसिक आयशॅडो पॅलेट आहे, सिंपल आयशॅडो पॅलेट आहे, कोणतं पण मॅट कलर मी घेतला आणि त्या स्मर्जी लायनर वरती मी इफेक्ट देते. मी आधी मला लावून घेतलं, मग मी दुसऱ्यांना लावताना काय काळजी घ्यायची ते मी सांगणार आहे. सेल्फ लावताना काय काळजी घ्यायची ते मी परत थोडंसं रिपीट करते. ओके, हे कलरफुल स्मर्ज लायनर मी जे माझ्या ड्रेसशी मॅच केलं आहे. ओके, हे तुम्ही आयशॅडोजने क्रिएट करू शकता. त्यामुळे तुमच्याकडे खूप सारे पेन्सिल असायची गरज नाही, पण पेन्सिल ऍज अ मेकअप आर्टिस्ट किंवा पर्सनल लेवलवरती असणं काम महत्वाचं आहे, कारण त्याचे ते काम करत असतात. ओके, त्यामुळे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे. पण ऐकत्या वेळी एखाद्या ब्राईडनी किंवा क्लायंटने डिमांड केली की मला कलरफुल लायनर हवंय आणि जर ते तुमच्याकडे अवेलेबल नाहीये तर तुम्ही असे थोडेसे ट्रिक वापरून
तो इफेक्ट क्रिएट करू शकता, राईट. तर आपण थोडंसं टेक्निकल पॉइंट वरती जाऊयात. लायनर सगळ्यात महत्वाचं, आपण लायनर लावतो कुठे आणि कशासाठी. ओके, आपल्या डोळ्याचा शेप मी ड्रॉ केला. कांबाचं मग मी आधी थोडंसं ड्रॉ करून ठेवला. हा ओपन आईज आहे आणि हा खाली जो आहे क्लोज आईज. ही जो वरची आपली जी पापणी आहे त्याला म्हणतात लॅश लाईन, अप्पर लॅश लाईन आणि लोअर लॅश लाईन. आणि हा क्लोज आईज आहे. तर जिथे आपण लायनर लावतो, लायनरचा इफेक्ट जिथे देतो त्याला म्हणतात लॅश लाईन. ओके, बघा तुम्ही पापण्या असतात तर पापण्याच्या बाहेरनं आपण एक्झॅक्टली लाईन लावत असतो. तिथे गॅप क्रिएट नाही झाला पाहिजे. जिथनं तुमचे लॅशेस ग्रो झाले आहेत त्याला अगदी चिटकून, अगदी पॅरलल किंवा अगदी पॅरलल तुमच्या लॅशची लायनरची लाईन गेली पाहिजे. ओके, झूम कर थोडंसं. त्याच्यावरती फोकस कर. ओके, ओपन आईज मध्ये जी तुमची लॅश लाईन आहे तिथे तुमचं लायनर लागलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मी काय सांगते, एकदम कॉर्नर पासून लायनर कधीच लावू नका. तुम्ही लायनर लावता एकदम कॉर्नर पासून, डोळे उघडले की ते एकदम असं बंपी झालेलं असतं, म्हणजे तो पॉइंट उचलला गेलेला असतो. तर ही टेक्निकली चूक आहे, ती होता कामा नये. जेव्हा तुम्हाला लायनर ऍप्लिकेशन करायचं, जिथनं तुमचे लॅशेस आहेत थोडंसं 5 ते 6 mm चा गॅप सोडून द्या. कारण क्लोज आईज वरती इफेक्ट वेगळा येतो. जेव्हा तुम्ही डोळे ओपन करून लायनर लावता किंवा 3/4 क्लोज करून लायनर लावता, प्रत्येक लायनरचं इफेक्ट वेगवेगळा येतो. कारण ह्या टेक्निकली गोष्टी बऱ्याच आहेत. ज्यावेळेस मला लायनर लावायचं ते 3/4 आईज पासून लावा आणि ते एंड पर्यंत घ्या. तुम्हाला तुमच्या डोळ्यांचा शेप कसा आहे त्याच्यावरती पण बऱ्याच काही गोष्टी मॅटर करतं. एकदम कॉर्नर पासून लायनर नाही लावायचं, इथनं बाहेर नाही काढायचे. लायनरचे टाइप्स आपण बघणार आहोत, पण ह्या थोड्या टेक्निकली सेल्फ लायनर डेली बेसिस वरती आपण लावतो त्यावेळेस लक्षात घ्या. ही जी आहे लॅश लाईन, अपर लॅश लाईन आणि लोअर लॅश लाईन, आपण लॅश लाईन वरती लायनर लावत असतो. ओके, तर जेव्हा डोळा बंद असतो आपल्याला अंदाज येत नाही. डोळा उघडल्यानंतर आपण काय करतो, एकदम स्टार्ट पॉइंट पासून लायनर लावायला सुरुवात करतो. नाही, तर तुम्हाला इथनं लावायला सुरुवात करायचं आहे आणि देन तुम्ही लायनर लॅश लाईन कम्प्लीट करा आणि तो इफेक्ट क्रिएट करा. कारण हा डोळा जेव्हा बंद असतो आणि जेव्हा तो उघडतो त्यावेळेस त्याचा इफेक्ट चेंज झालेला असतो. त्यामुळे खूप कॉर्नर पासून तुम्ही लावल्यात आणि तेच परत सांगते की ओपन केल्यानंतर त्याचा इफेक्ट चेंज दिसतो. तर हे असे 2 पॉइंट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. आता आपण जाऊयात लायनरचे टाइप्स कसे लावायचे. आणि बऱ्याचदा क्लायंट किंवा ब्राइड्स किंवा मला स्टुडंट विचारतात की आमचं लायनर थोडंसं गडबडतं का. लायनरसाठी तुम्हाला पेपरवर्क करणं फार गरजेचं आहे, पेपरवरती प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. झूम करा थोडंसं. ओके, हे वेगवेगळे टाइप्स मी आता तुम्हाला सांगते आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असाल तर लायनर लावताना तुमच्याकडे हा छोटासा स्पंज हातात पाहिजे. तुमचं रिंग फिंगर मध्ये तो होल्ड होणार आहे. आणि देन तुम्ही दुसऱ्यांना लायनर लावताना किंवा पेपर वर्क करताना पण हे फार महत्वाचं आहे. ओके, म्हणजे काय होतं, आपला हात हलणार नाही आणि काय होतं, एक आपलं हाताचं व्हायब्रेशन क्रिएट होऊन लायनर वर खाली होतं. ही सगळ्यात मेन बेसिक चूक आपण करतो. मी काय सांगते, खूप महत्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते आहे. परत सांगते, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना लायनर लावता किंवा ऍज अ मेकअप आर्टिस्ट ज्यावेळेस तुम्ही काम करता आहात, तुम्ही डायरेक्ट अप्लाय नका करू. तुम्ही एक होल्डिंग म्हणून एक स्पंज ठेवा. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्याला हाताला ग्रीप मिळते किंवा एक प्लॅटफॉर्म मिळतो तर आपल्या हाताला व्हायब्रेशन म्हणजे येत नाही. त्यामुळे आपला हात एकदम क्लीन फ्री मुवमेंट मध्ये आपलं काम करतो. तर फ्री मुवमेंट मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला ते पेपरवर्क वरती प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस करा. सगळ्यात दुसरं महत्वाचं चूक आपण काय करतो, लायनर आपल्याला एका बाजूचं खूप छान येतं, दुसऱ्या बाजूचं गडबडतं. कारण आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो आपण एकाच बाजूची, शक्यतो राईट हँडची आपण प्रॅक्टिस करत असतो. आपण लेफ्ट हँड जाताना हमखास चुकतो, कारण ह्याच टेक्निकली गोष्टी आपण चुकत असतो. तर त्या मी आता क्लिअर करते आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना तुम्हाला लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्हीची प्रॅक्टिस ॲट टाइम करायचं. जेवढं फ्री हँड ठेवून तुम्ही लायनर लावाल तेवढं त्याचा शेप जास्तीत छान येत असतं. ओके, तर मी थोडंसं टेक्निकल गोष्टी सांगते. हे एक मेटल पॅलेट आहे, एक कॉमन पॅलेट. जे काही प्रोडक्ट तुम्हाला हवं आहे त्याच्यावरती काढून घ्यायचं असतं आणि देन अप्लाय करायचं असतं. ओके, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही कॉमन काम करता आहात मी लायनरवरती, तुम्ही सेल्फ लायनर लावता आहात तर ठीक आहे, पण तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्हाला हे पॅलेटवरती प्रोडक्ट काढून घ्यायचं आहे. जेवढं प्रोडक्ट तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्हाला ते पॅलेटवरती काढून घ्यायचं आहे.
तुमचा लायनरचा ब्रश फार महत्वाचा आहे. तुम्ही ब्रश टिप केला, आता दिसतंय. सगळ्यात महत्वाचं दुसरा टेक्निकली पॉइंट, त्या ब्रश तुमचं क्लीनली प्रोडक्ट उचललं गेलं पाहिजे. ह्याला जरी बंप असेल तर मध्येच तुमचा स्पॉट उठणार आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता आहात पेपर वर्क वरती पण फ्री मुवमेंट ठेवा, फ्री मुवमेंट ठेवा. जिथं संपताय तिथनं रिस्टार्ट करा. ओके, आणि अशी प्रॅक्टिस जवळजवळ 50 वेळा 100 वेळा झाली पाहिजे. सिमेट्रिकल आलं पाहिजे. ओके, येते लक्षात. जेवढं तुम्ही फ्री हँड मुवमेंटची प्रॅक्टिस ठेवाल तेवढं ते छान प्रॅक्टिस करायची आहे. मी परत दाखवते. दिसतंय? लायनर ऍप्लिकेशन मध्ये पण बरेच प्रकार येतात. थिन लायनर, स्क्वेअर शेप मध्ये, छोटे डोळे असतील तर कसं लावायचं, मोठे डोळे असतील तर कसं लावायचं, ह्या बऱ्याच टेक्निकल गोष्टी खरं तर येतात लायनर ऍप्लिकेशन मध्ये. ओके, नंतर तुम्ही पुढे जा. प्रत्येक प्रॅक्टिस करताना तुम्हाला इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नर थोडासा फ्री मुवमेंट मध्ये ठेवायचा आहे. इथे मी थोडासा वेगळा शेप दाखवते. तुम्ही एंडला स्ट्रेट लाईन घ्या, दिसतंय? एंडला स्ट्रेट लाईन घ्या आणि देन ते स्ट्रेट लाईन वरनं त्याला कनेक्ट करा. आणि तो फील करा. ज्यांचे डोळे ड्रुपी आहेत किंवा आउटर कॉर्नरला थोडेसे स्लिपी आहेत त्यांना तुम्हाला बॅलन्स करावं लागतं. कधी कधी असं होतं की लायनर लावल्यानंतर असं खूप आर्टिफिशियल इफेक्ट येतो. आपण एक डोळ्यांचा शेप आपला असतो तो खूप सोबर असतो किंवा कधी कधी अनइव्हन असतो. त्या पॅटर्न मध्ये आपल्याला लायनर लावणं गरजेचं असतं. तर आपण लायनर जरा चुकीचं लावलं तर आपल्या बघा तुम्ही डोळ्यांच्या शेपमध्ये काहीतरी इनबॅलन्स वाटतं, काहीतरी मिसिंग आहे किंवा काहीतरी चुकलंय असं लक्षात येतं. ओके, का? कारण आपल्या लायनरचा पॅटर्न पण आपल्या डोळ्यांच्या शेप प्रमाणे गेला नाही. त्यामुळे हळूहळू शिकणार पण आहोत. ओके, आता मी दाखवते ग्लिटर लायनर किंवा स्पार्कल लायनर. हे मी डायरेक्ट दाखवते आहे. दिसतंय? मी इथे काय केलंय, मध्ये जो आहे तो राऊंड एक बंप म्हणजे जास्त हेवी क्रिएट केलाय. मधला राऊंड खूप फ्लॅट डोळे असतील किंवा खूप चपटे डोळे असतील तर ह्या पॅटर्न मध्ये जर तुम्ही लायनर लावलं तर काय होतं, त्याचा डोळ्यांचा शेप बॅलन्स व्हायला मदत होते. ओके, मध्ये माउंट सारखा तो क्रिएट केलाय इफेक्ट. ओके, तर हे मी दाखवलं स्पार्कल लायनर. स्पार्कल लायनर मध्येच एक छोटासा दुसरा इफेक्ट मी परत क्रिएट करून दाखवते. तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिस करायची आहे ऑन पेपर प्रॅक्टिस करताना पण जर साध्या प्रोडक्ट मध्ये प्रॅक्टिस केली तरी चालेल. इथे ब्रँडेड प्रोडक्ट वापरू नका. आणि ज्यावेळेस मला लाईव्ह किंवा स्वतःवरती प्रॅक्टिस करायची किंवा जेव्हा तुम्ही एकमेकांवरती प्रॅक्टिस करत आहात तेव्हा चांगले प्रोडक्ट असणं फार गरजेचं. मग पेपरवरती प्रॅक्टिस करताना किंवा हँड प्रॅक्टिस करताना थोडं बेसिक प्रोडक्ट वरती प्रॅक्टिस चालू शकते. ओके, आधी शेप ड्रॉ करून घ्या. आता हे 3/4 पण खूप छान दिसतं. नॉट नेसेसरी तुम्हाला लायनर पूर्ण डोळ्यांवरतीच लावलं गेलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळे शेप छान क्रिएट करून बघा. ओके, हाफ लायनर पण खूप सुंदर दिसतं. फक्त एंड्सलाच खूप छान दिसतं. म्हणजे तुम्ही ट्राय करा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ते किती इफेक्टिव्ह दिसतं. ओके, अजून पुढे महत्वाचं क्रीम लायनर घेतलाय. मी क्रीम लायनर मी लावून दाखवते आहे. मी पॅलेटवरती क्रीम लायनर काढून घेतलं आहे. ब्राऊन कलरचा आहे. त्याच्यासाठी मी घेतलाय जो
टिप ब्रश घेतलाय, टिप ब्रश. ओके, फ्लॅट आहे. तुम्ही प्रोडक्ट उचलताना त्या ब्रशच्या ब्रिसल्स वरती खूप चांगल्या पद्धतीने उचललं गेलं पाहिजे. विंग्स लायनरचे बरेच प्रकार येतात. त्याचा डोळ्यांचा शेप कसा आहे त्याच्यावरती तुम्हाला ते ड्रॉ करायचं आहे. काय झूम कर. स्ट्रेट लाईन एक थोडस चायनीज स्टाईल मध्ये एकदम स्ट्रेट लाईन पण खूप छान दिसते. फक्त विंग जो आहे तो आपण थोडासा वर. ही पण लायनरची जी स्टाईल आहे ही पण खूप छान दिसते. स्ट्रेट लाईन ओढतो आपण. कोणते पण लायनर लावताना डोळे खूप छोटे क्रीजेस येतील असं बघू नका. नॉमिनल तुम्ही ट्राय करा. पेपरवरती ट्राय करताना तुम्हाला लेफ्ट साइड आणि राईट साइड असे दोन्ही ट्राय करायचे. ओके, असे खूप सारे प्रॅक्टिस साठी तुम्ही पेपर अप्लाय करू शकता. ओके, तर ही लेफ्टची आणि राईटची दोन्ही प्रॅक्टिस तुम्हाला हवी आहे. ओके, झूम आउट करू शकते. दुसरं महत्वाचं, ज्यावेळेस तुमचा ब्रशचा यूज होणार आहे तो क्लीन करून ठेवा. तुमची जी पॅलेट आहे ती पण तुम्ही क्लीन करून ठेवा. ओके, आता मी सांगते की दुसऱ्यांना लायनर लावताना आपण कसं लावणार. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांवरती ऍप्लिकेशन करतो आहोत तर त्यावेळेस कोणत्या कोणत्या बेसिक गोष्टी तुम्हाला महत्वाच्या माहिती पाहिजे. ठीक आहे, येऊ शकतात कोणी या. वेलकम सुकन्या. ज्यावेळेस लावते त्यावेळेस अजून झूम कर. ओके, ऍज अ मेकअप आर्टिस्ट ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांवरती काम करता आहात तर बऱ्याच असं होतं की हात हलतो किंवा लायनर अनइव्हन होतं किंवा बम्स येतात किंवा क्रीजेस मध्ये लाईन क्रिएट होतात की लायनर मध्ये बरीच गॅप सुटते. तर मी आता केक लायनर वापरून दाखवते. हे PSCचं आहे केक लायनर. हे आपण पाण्यामध्ये मिक्स करतो. असं प्रोडक्ट डायरेक्ट पाणी डायरेक्ट तुमच्या प्रोडक्ट वरती नका टाकू. तुम्ही पॅलेट वरती घ्या. लायनरचा ब्रश छान वेगवेगळ्या टिप्स मार्केटमध्ये येतो. लोड करून घ्या. जेवढं काय गरजेचं प्रोडक्ट आहे हे तुम्ही आधी पॅलेट वरती काढून घ्या. एकदा हा ब्रश क्लायंटला लागला की तो परत तुमच्या प्रोडक्ट मध्ये जाता कामा नये. हे थोडंसं तुम्ही हायजीन मेंटेन ठेवा. हा जो टीप आहे ब्रशचा जो टीप आहे तो एकदम इव्हनली पाहिजे. हा, इथे जर मध्ये कुठे स्पॉट असेल तरी पण तुमचं लायनर थोडासा शेप बिघडू शकतो. ओके, ज्यावेळेस सेकंड म्हणजे ऍप्लिकेशन करताय किंवा दुसऱ्यांवरती ऍप्लिकेशन करताय आपल्या पोझिशन कम्फर्ट झोन प्रमाणे त्यांना ऍडजस्ट करा. ओके, रिलॅक्स. ओके, स्टार्ट पॉइंट पासून लावायचं नाहीये. एकदम स्टार्ट पॉइंट पासून लावू नका. झूम होईल का, फोकसिंग होईल बघ एकदा. तिच्यावरती झूम कर. करायचं ठीक. म्हणजे जी लॅश लाईन आहे त्याच्या बाहेर नाही गेलाय. सगळ्या स्टार्ट पॉइंट पासून लावायचं नाहीये. ओके, विंग्स नाही करत आहे पण मी जस्ट पॉइंट थोडा बाहेर केला. अर्ध होईल जस्ट. ओके, दिसतंय 3-4. आता हे थोडस ड्राय होऊ द्या. मी तो पण सेकंड ऍप्लिकेशन करते. सेकंड बाजूला थोडा वेगळा पॅटर्न दाखवते. विंग्स मध्ये आपण बघतो आहोत. जर तुम्हाला विंग लायनर करायचं आहे तर आधी विंग्सचा शेप ड्रॉ करून घ्या. तो तुम्हाला जॉईन करा. किती हेवी पुढे न्यायचं आहे. विंग लायनर पण नॉट नेसेसरी खूप पूर्ण पाहिजे. 3/4 ही खूप सुंदर दिसतं. त्याला मी फक्त ब्रॉड करते आहे. डोळ्यांच्या शेपवरती पण ह्या बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. आणि मेक शुअर तुमच्या लॅशच्या लाईन पासून ते लागलंय. तर दोन्ही बाजूला मी थोडे वेगवेगळे पॅटर्न दाखवले आहेत. आता जर तुम्हाला
डोळ्यांचा शेप क्रिएट करायचा किंवा इनर कॉर्नर पासून डोळ्याला झूम करू शकतो थोडासा. ओके, ते थोडंसं ड्राय होऊ द्या म्हणून मी थांबले होते. लगेच आपण काय करतो, ओलं असतानाच लावायला गेलो तर त्याचा शेप अनइव्हन होऊ शकतो. ओके, उघडू शकते इकडे जस्ट. तुम्हाला जर इनर कॉर्नर पासून लायनर लावायचं आहे तो एक ओपन करून तो लावा, म्हणजे तो खूप छान शेप क्रिएट होतो. येतं लक्षात? म्हणजे एकदम थिनेस्ट टू ब्रॉडेस्ट लायनर खूप छान मोल्ड इफेक्ट आपण त्या डोळ्याला शेप क्रिएट करू शकतो. लक्षात येतं? एकदम स्टार्टिंग पॉइंट पासून न लावता आपण काय केलं, ते थोडंसं ज्यावेळेस ड्राय झालं त्यावेळेस आपण लायनर इफेक्ट क्रिएट केला. थोडं झूम करून बघ, दाखवता येईल? नाही, ठीक आहे. ओपन कर डोळे. आता मी इथे लक्षात येत आहे पूर्ण आय कॉर्नर पासून एंडिंग कॉर्नर पर्यंत मी लायनरचा इफेक्ट क्रिएट केला आणि इथे जे लावलं आहे ते फक्त एंड्सला विंग्स लायनरचा इफेक्ट क्रिएट केला. येते लक्षात? तुम्ही वेगवेगळे जोपर्यंत शेप ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात येणार नाही. ओके, ही झूम आउट करू शकतो. प्रॅक्टिस करा, खूप छान वेगवेगळे टाइपचे लायनर येतात. तुम्ही ऍप्लिकेशन करून बघा, स्वतःवरती पण ऍप्लिकेशन करून बघा. ओके, तर मी अजून दोन इफेक्ट दाखवते आहे. ओके, हो दे. काय करू नको, शेअर पेंट नाही, वरती. ओके, क्लिअर आहे? हा, वरती साईन आहे व्हिडिओ थर्ड तुझ्याकडनं, त्याच्या खाली, माईकच्या खाली. सॉरी, काही टेक्निक. हा, ओके. तर ज्यावेळेस सेल्फ दुसऱ्यांवरती लायनर लावतात, हा तुमच्याकडे स्पंज पाहिजे म्हणजे तुमचा हात हलला नाही, तुमचा लायनर हलला नाही. प्रॅक्टिस फार महत्वाची. ओके सुकन्या, थँक्यू. ओके, आता अजून मला थोडंसं ट्रिक तुमच्यासोबत शेअर करायचे आहे ग्लिटर लायनर बाबत. जर एखादं ब्राईड किंवा एखादे क्लायंट आपण मेकअप करायला जातो किंवा आपल्याकडे ग्लिटर लायनर नसेल किंवा कलरफुल लायनर नसेल, तर एखाद्याची डिमांड आली की मग नाही मला कलरफुल लायनर हवं आहे, तर मी कसं लावणार किंवा कशा ट्रिक्स वापरून ते क्रिएट करणार ते मी आता तुमच्याशी शेअर करते आहे. ओके, हे नम्रता. वेलकम नम्रता. आज आपल्या बरोबर थोडंसं शेअर करते आहे माझी आज थोडीशी मॉडेल थोड्याशा वेळासाठी. तर आता नम्रताची डिमांड आली की मला माझ्या ड्रेसला किंवा माझ्या साडीला मॅच लायनर हवा आणि माझ्याकडे तर नाही असं समजा, आणि मग आपण कसं ट्रिक्स वापरून ते क्रिएट करू शकतो ते मी सांगते आहे. ओके, तर तुमच्याकडे आयशॅडो पॅलेट तर असेलच, कोणती पण बेसिक आयशॅडो पॅलेट की ज्याच्यात कलर अवेलेबल असेल. तर नम्रता रेड, ब्लू किंवा ग्रीन कोणता आवडेल किंवा पिंक ट्राय करूयात, चालेल? तर नम्रताची डिमांड होती की कलरफुल लायनर हवं जे आता माझ्याकडे नाहीये, तर कसं क्रिएट करायचं. तर आयशॅडो पॅलेट मी घेतली आहे. दुसरा महत्वाचं की फिक्सिंग स्प्रे तुमच्याकडे हवा आहे. पाण्यामध्ये मिक्स नाही करायचं. फिक्सिंग स्प्रे तुमच्या पॅलेटमध्ये मी काढून घेतात थोडंसं. मी डिस्पोजेबल ब्रश क्रिएट केला. डिस्पोजेबल ब्रश घेतला आहे तो मी त्या फिक्सिंग स्प्रे मध्ये डिप केला आणि जी काय आयशॅडो किंवा जो काही कलर इफेक्ट तुम्हाला हवा आहे त्याच्यात मी ते मिक्स केलं. म्हणजे काय झालं, हे कलरफुल लायनर, इट्स लाईक अ केक लायनर सारखं इफेक्ट क्रिएट झाला. कळतं मी काय सांगतेय? मी दाखवते. प्रोडक्ट मी स्क्रॅच करून घेतला आणि इथे पॅलेटमध्ये मिक्स करून घेतलं. येते लक्षात? हे थोडंसं थिक डेन्सिटी हवी, खूप लिक्विडी पण नको. असं तुम्ही कोणताही शेड कलर क्रिएट करू शकताय, राईट? ओके, तर पर्पल थोडासा शेड घेतलाय मी. लक्षात ठेवा, खूप स्टार्टिंग पॉइंट पासून नाही, स्पंज तुमच्या हातात पाहिजे. थोडंसं झूम करता आलं तर बघशील प्लीज. मध्ये स्क्रीन मध्ये फक्त मध्ये तो माईक त्याच्यावरती झूम केलं की कदाचित ते सेटिंग घालतंय. अजून नाही, थोडंसं बॅकचा. ओके, खूप स्टार्टिंग पॉइंट पासून नाही, कलर मध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. हळूच अर्धा उघडू शकतेस. ओके, तर हे मी पर्पल कलरचं लायनर लावलं आहे. ओके, आयशॅडोच आहे ते मी मेकअप फिक्सिंग मध्ये मिक्स केलं आणि ते बनवलं आहे. ओके, असं तुम्ही कोणताही कलर मध्ये बनवू शकता.
ओके, ही ट्रिक मी शेअर केली. बर, आता नम्रता म्हणते की नाही, मला थोडंसं कलरफुल स्पार्कल वालं लायनर पाहिजे, स्पार्कल इफेक्ट वालं लायनर पाहिजे, जे की असं समजा की आता तुमच्याकडे नाहीये, जेव्हा तुम्ही मेकअप करता आहात किंवा स्पार्कल इफेक्ट हवा आहे, तर मला स्पार्कल किंवा ग्लिटर लायनरचा इफेक्ट द्यायचा आहे आणि डिमांड आली की मला तसं हवंय, तर तुम्ही कसं क्रिएट करणार? झूम आउट कर. नाही, मागे. कधी कधी असं इमर्जन्सी एखादं क्लायंटनी तुमची डिमांड केली की मला कलरफुल किंवा ग्लिटर लायनर हवं आहे आणि तुमच्याकडे नाहीये, तर तुम्ही ते कसं क्रिएट करू शकता? ग्लिटर लायनर तर अवेलेबल असतात, पण इमर्जन्सी जर तुमच्याकडे नाही, माझ्याकडे ग्लिटर पावडर आहे, तर याच्यातनं कलरफुल लायनर आपण कसं ते मी सांगते. खूप इझी ट्रिक आहे. ग्लिटर पावडर, आता जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल किंवा तुमच्या घरात असतील अवेलेबल, तर त्याच्यातनं आपण ग्लिटरी लायनरचा इफेक्ट क्रिएट करणार आहोत. लॅश ग्लू आहे, लॅश ग्लू आहे, ते मी पॅलेट वरती काढून घेते आहे. आय लॅशेसचे ग्लू ट्रान्सपरंट वाले पण असेल तुमच्याकडे, खूप असं खूप स्टिकी न होणारे जर ग्लू असतील ते वेस्ट ऑफ घालू नका, ते तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता. खूप छान ट्रिक मी तुमच्याशी शेअर करते आहे. आपण ग्लिटर लायनर बनवतोय आयशॅडोच्या कलर पिगमेंट मधनं. मी घेतलंय लॅश ग्लू, जे पॅलेट वरती मी काढून घेतलंय. ओके, आणि माझ्याकडे पर्पल शेडची एक ग्लिटर पावडर आहे. ओके, एक डिस्पोजेबल ब्रश घेतलाय मी, जो मी थोडासा लॅश ग्लू मध्ये डीप करते आहे. आणि हे जे लॅश ग्लू आहे, लॅश ग्लू, हा हे रेग्युलर ग्लू नाहीये, लॅश ग्लू वापरतीये मी. ह्याची लाईन मी आधी क्रिएट करून घेणार आहे. झूम करू शकते. कोणताच कलर प्रोडक्ट नाहीये, हे आय लॅश ग्लू आहे, जे मी आता नम्रतावरती ऍप्लिकेशन करते आहे. खूप स्टार्ट पॉइंट पासून लायनर लावायचंच नाहीये, तो डोळ्याचा शेप बिघड होता. आता तुमच्याकडे लायनर ग्लिटर फॉर्म मध्ये नाही आहे किंवा वेगळ्या कलरचं नाही, एखादी ब्राईड म्हणली की मला गोल्डन सिल्वर किंवा ग्रीन इफेक्ट हवा, ब्लू इफेक्ट हवा आहे, आणि तुमच्याकडे ती नाही आहे अवेलेबल, तर तुम्ही कसं क्रिएट करू शकता? बघ व्हिडिओ मग झूम कर. आता तोच ब्रश मी आपल्या कलर पिगमेंट, म्हणजे एक्सेसिव्ह खाली पडणार नाही. ओके, आणि हे जे स्पार्कल आहे ते मी त्या ग्लू वरती फिक्स करत चालली. खूप छान, खूप वॉटरप्रूफ आणि खूप इझी ऍप्लिकेशन करता येत आहे. आपण क्रिएट केलंय स्पार्कल किंवा ग्लिटर लायनर. फक्त त्याचे कलर पिगमेंट खाली तुमच्या बेस वरती पडणार नाही याची काळजी घ्या. असं तुम्ही कोणत्याही शेड्सचे जर तुमच्याकडे स्पार्कल्स असतील तर तुम्ही क्रिएट करू शकता. सॉरी, कंपन्यांचं कोण एक्झिक्युटिव्ह बघत असेल तर माझ्यावरती नाराज होऊ नका. तर मला थोडेसे ट्रिक शेअर करायचे, जे काही तुमच्याकडे आहेत त्याच्यात पण तुम्हाला कसं काम करता येईल हे मला तुमच्याशी शेअर करायचं. तर मी काय केलंय, स्पार्कल लावले, स्पार्कल आयशॅडोज वापरून मी कलर इफेक्ट दिलाय. ओके, ओपन करू शकतेस? कम्फर्टेबल वाटतंय? थोडस आपण झूम करूया, बघूया झूम होत आहे अजून नाही. थोडस जवळ, हलकं कसं जवळ येत आहे कर, थोडं झूम झूम फोकसिंग कर. ओके, ह्या बाजूला जे मी ऍप्लिकेशन केलंय स्पार्कल लायनर, आणि ह्या बाजूला मी जे ऍप्लिकेशन केलंय ते आय शॅडोज आहेत. ओके, हलकेस ओपन कर, अर्धे ओपन कर, थोडं अर्धे ओपन कर, कर अजून ओपन. ओके, इझी टेक्निक मध्ये आपण ऍप्लिकेशन करू शकतो. इथे मी आयशॅडोज अप्लाय केलं, इथे मी पावडर आयशॅडोज अप्लाय करून ग्लिटर इफेक्ट दिलाय. ओके, थँक्यू नम्रता, थँक्यू. असे बरेच ट्रिक्स आणि टिप्स क्रिएट करून आपण खूप वेगवेगळी व्हरायटी वापरू शकतो. आणि असे खूप टेक्निकली गोष्टी आहेत की ज्या शिकण्यासारख्या आहेत. तर
आज हा छोटासा प्रयोग होता, तुम्हाला नक्की आवडला असेल. तुमचे काही क्वेरीज असेल तर मला कमेंट करा, किंवा काही शिकायचं असेल तरी पण तुम्ही मला कमेंट करू शकताय. आता आपले क्लासेस सुरू होत आहेत. शॉर्ट टर्म क्लासेस 3 दिवस 5 दिवसाचे असतात, किंवा लॉंग टर्म ऍज अ प्रोफेशनल बॅच असं म्हणतो आपण, 1 महिन्याचे ते 3 महिन्यापर्यंत असतात. मेकअप सिडॅस्कोही आपण घेतो. तर अशा काही क्लासेसमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तरी पण आपण सगळे क्लासेस घेतो. लाईव्ह सेशन कसं होतं, प्रॅक्टिकली लाईव्ह सेशनचा खूप यूज नाही होत. ज्यावेळेस आपण थेअरी बघतो आहोत किंवा एखादा डेमो बघतो आहोत तर ठीक आहे, पण ज्यावेळेस मग प्रोफेशनली म्हणून काम करायचंय तर इन सलून किंवा इन इन्स्टिट्यूटच प्रॅक्टिस लागते. तर त्यामुळे मला ते खूप लाईव्ह सेशन वरती शिकवणं खूप कम्फर्टेबल नाही वाटत. तर इन सलून का तुम्हाला या बऱ्याच गोष्टी वापरता येतात. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट वापरून नाही बघत तोपर्यंत त्याचे डूज अँड डोंट्स कळत नाही, किंवा त्याचे मायनस पॉईंट आपल्याला कळत नाही. ओके, जर असं काही क्लासेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता, मला व्हॉट्सअप करा. तर मी तुम्हाला क्लासेसचे सिलेबस डिटेल पाठवते. स्किन, हेअर आणि मेकअप मध्ये मी जवळजवळ गेले 10 ते 12 वर्ष शिकवते आहे. मी खूप पॅशनेटेक आहे शिकवण्याच्या बाबतीत. आता या छोट्याशा ट्रायलवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर आपण अजून काही तुमचे काही क्वेश्चन असेल तर तो सॉल्व्ह करता येईल. एक 5 मिनिट आपण बघूयात. मी तोपर्यंत पॉईंट्स चेक करते, जर काय माझ्याकडनं मिस्टेक नको व्हायला. बरं, एक लास्ट खूप महत्वाचा टेक्निकल पॉइंट, एक छोटासा मी एक बेसिक शेअर करू शकते. बघा, करू शकते थोडासा फोकसिंग का त्याच्यावरती. त्याच्यावरती झूम कर, फोकस कर, फोकस नाही. ओके, मॅक्स होत आहे. डोळ्यांचे शेप असतात आपले वेगवेगळे, त्याप्रमाणे जर आपण लायनर ऍप्लिकेशन केलं तर त्याचा इफेक्ट खूप छान करता येतो आपला. तर डोळे खूप छोटे असतील, एकदम चपटे असतील, बघा खूप छोटे डोळे असतील, तर त्याला मोठा इफेक्ट देण्यासाठी तुम्ही लायनरचा जो डेप्थ आहे तो माउंटला, म्हणजे जो काही आपल्या आयबॉलचा माउंट आहे त्याला तुम्ही वाढवू शकता. म्हणजे तो डोळा थोडासा ओपन झाल्याचा फील येतो. ओके, त्यामुळे छोटे डोळे असतील तर तुम्ही लायनर मिड मध्ये वाढवू शकता. जर डोळे खूप मोठे असतील तर मात्र जाड लायनर बिलकुल वापरायचं नाही, स्मर्जी लायनर बिलकुल वापरायचं नाही. जर तुमचे डोळे सॉकेट किंवा मोठा साईज आहे, त्याला म्हणतात बिग आल्मंड शेप. ओके, तर तुम्हाला काय करायचं, तर डोळा इनर कॉर्नरला किंवा आउटर कॉर्नरला तुमचे लायनर ब्रॉड ह्याची काळजी घ्यायची. ओके, जर तुमचे डोळे मोठ्या साईज मध्ये असते तर तुम्हाला शेप इथे नाही वाढवायचा, तुम्हाला ब्रॉडनेस तुमच्या इनर कॉर्नरला किंवा आउटर कॉर्नरला वाढवायचा. जर तुमचे डोळे इनबॅलन्स असेल, म्हणजे कधी कधी ड्रुपी असेल किंवा एशियन आईज मध्ये जर तुमचे डोळे कॅटेगरी आहेत, तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध ऍप्लिकेशन करून लायनरचा इफेक्ट देऊन ते डोळे बॅलन्स करावे लागतात. ओके, तिथे तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे, कळताय? कारण का ह्या टेक्निकल गोष्टी आहेत. जर तिथे चुका झाल्या तर तुमच्या फोटोज मध्ये किंवा तुमच्या लुक मध्ये इनबॅलन्स इफेक्ट दिसतं. ओके, तर जर तुमचे डोळे वाईड सेट असतील तर तुम्हाला डोळे जवळ आणायचे, त्यामुळे तुमचा इफेक्ट तुम्हाला लायनर इथनं स्टार्ट करावं लागतं किंवा इथे पॉइंटेड इफेक्ट द्यावा लागतो. ओके, जर तुमचे डोळे क्लोज सेट आहेत, म्हणजे खूप जवळ आहेत, तर तुम्हाला आउटर कॉर्नरला किंवा विंग्स लायनर तिथे जास्ती छान दिसतात. विंग्स लायनर छोट्या डोळ्यांना खूप छान नाही दिसत. जर तुम्ही वापरून बघा, स्वतः ते ऍप्लिकेशन करून बघा. मी परत सांगते, जर तुमचे डोळे जास्त बाहेर आहेत, वाईड सेट आहेत, तर तुम्हाला इथे इफेक्ट द्यायचा आहे. जर तुमचे डोळे क्लोज सेट आहेत तर तुम्हाला आउटरला इफेक्ट वाढवायचा. त्याच्याने काय होतं, तुमचे डोळे बॅलन्स होतात. बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्या शिकण्यासारख्या आहेत. छोटे छोटे पॉईंट पण फार महत्वाचे असतात. तर हा छोटासा प्रयोग होता माझा की ओके, किती नॉलेज मला तुम्हाला दाखवता येईल, शेअर करता येईल. तर असा एक छोटासा उपक्रम जो लाईव्ह येण्याचा, जर तुम्हाला नक्की आवडला असेल, काही तुमचे कमेंट्स किंवा काही तुमचे मायनस पॉईंट जरी की नाही आवडले तरी पण मला रिकमेंड करा, मला शेअर करा. तर आपण पुढच्या असे खूप छान टॉपिक बरोबर बघू, परत भेटू नक्की. जर तुम्हाला क्लासेस आणि कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असेल तर मला नक्की कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअप करा, तर मी तुम्हाला डिटेल पाठवू शकते. तर आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू, परत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. नमस्ते. एंड.